तर भरपूर जण विचारतात की माझ्या MT-15ला सर्व्हिसिंग कॉस्ट किती आणि त्याचा मायलेज किती. तर आता आपण आलोय सर्व्हिस सेंटरला. तर ही आहे आपली बाईक. हे गणेश सर इन अँड आउटचे सर्व्हिस सर्व 87,249 किलोमीटर्स कंप्लीट झालेत. तर आता आपण चेक करू की बाईकचा मेंटेनन्स किती येईल. आपल्या गाडीमध्ये 20W40 या ग्रेडचं मॅक्सचं ऑइल टाकतो आपण 850 ml. स्पार्क प्लग जेव्हा आपण ओपन करतो जेव्हा स्पार्क प्लगच्या ह्या पॉईंटवरती जर कार्बन डिकम्पोजिशन जर जास्त असेल, काळपटपणा जास्त असेल कार्बनचा, तर त्या गाडीला ॲव्हरेज कमी असते. आपण अंदाजे डिसाईड करू शकतो. त्याचं एअर फ्युएल मिश्रण जे आहे पेट्रोल टू इंजिनला जाणार ते त्याच्यामध्ये काहीतरी थोडा बिघाड आहे. त्याच्यामुळे हा स्पार्क प्लग हा काळा निघाला. सर्व्हिसिंगमधला एक सर्वात महत्त्वाचा पार्ट मागचं चाक. मागच्या चाकामध्ये 2 बेरिंग असतात, ब्रेक पॅड, फक्त चेन सेटिंग वगैरे त्याच्यावरती डिपेंड असतं. सो ते खोलून आपण आता क्लीन करू. कॅलिबरचं रबर किट आपण चेंज करू. शेवटची प्रोसेस चेन क्लीनिंग अँड ल्युब्रिकेशन. आता सर्व्हिसिंग झाली. आता सर गेलेत राऊंड मारायला. तर पाऊस असल्यामुळे त्यांना म्हणले मी आता बाईक नका वॉश करू. तर आता बघू आता ॲक्च्युअल बिल किती येते. तर हे आपलं बाईकचं बिल आणि हे आपले सर. सर तुम्हाला काय बोलायचे? काय नाही कुठे यायचं वगैरे काय? कुठे यायचं? नरे गावात, श्रीकंठ चौक, नरे. ओके.